बोधकथेचं नाव आहे गुरु कासव कोण एके. काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्या शेतात छोटी मोठी कामे करून स्वतःची गुजराण करत असे. आपल्या गरजा त्याने खूपच मर्यादित ठेवल्या असल्यानं त्याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्यानं एक कासव पाळले होते आणि त्या कासवावर त्याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्या कासवाशी संवाद साधत असे. आजूबाजूचे लोक त्याचे ते कासव प्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्य त्याला भेटण्यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर त्यानं त्या कासवाला पाहिले व तो मनुष्य म्हणाला, "तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस? सोडून दे त्या कासवाला." त्याच्या बोलण्यानं वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्हणाला, "अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्वप्नात सुद्धा विचारत आणत नाही. ते कासव माझ्या गुरुस्थानी आहे, म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे." तो माणूस म्हणाला, "ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते?" वृद्ध म्हणाला, "कासव हे मानवी मनाचे प्रतीक आहे. कासव आपल्याला हे शिकवते की त्याच्यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्वतःचे अंग आक्रसून कवचाखाली जाते, त्याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्या मनाला वाईट गोष्टींपासून अंग चोरण्याचा प्रयत्न केला तर मानवाचे त्यात भले आहे. तात्पर्य: विश्वातील प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही शिकवण देतच असतो.